तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात वागण्यात अशी काय जादू असते की लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतात? ती व्यक्ती बोलू लागली की सगळे शांत होतात आणि जेव्हा ती व्यक्ती हसते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. तुम्हाला वाटत असेल ही काहीतरी जादू आहे जी फक्त काही निवडक लोकांकडे असते, पण तसं नाहीये. तुमच्या आतमध्ये तीच क्षमता दडलेली आहे. तुम्ही दिवसभरात अनेक मुलींसोबत बोलता, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये ती चमक का दिसत नाही? याचं कारण तुमच्याकडे ती गोष्ट नाही जी लोकांना तुमच्याकडे खेचून आणेल. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला त्या 7 सवयी सांगणार आहे ज्या तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही पाहता, पण त्यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहित नाही. आणि या गोष्टी तुम्हाला फक्त आकर्षकच बनवणार नाही, तर तुम्हाला एक असं व्यक्तिमत्व देतील जे लोक कधीच विसरणार नाहीत. तुम्हाला वाटत असेल की मुलींना इम्प्रेस करणं म्हणजे फक्त त्यांचा नंबर मिळवणं, त्यांच्यासोबत डेटला जाणं, पण थांबा, हे असं नसतं. माझ्यासोबत अनेकदा असं घडलं आहे की खूप स्मार्ट आणि हँडसम मित्र माझ्यासमोर होते, पण ती माझ्यासोबत बोलण्यात अधिक रस घेत होती. मी तुम्हाला एका मित्राची गोष्ट सांगतो. त्याचं नाव साहिल. दिसायला अगदी साधा, पण तो जिथे जायचा तिथे लोकांचा ग्रुप त्याच्या भोवती जमा व्हायचा. एकदा एका पार्टीमध्ये एका मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी त्याच्याशी गप्पा मारत बसली होती. साहिलने तिला इम्प्रेस करण्यासाठी काहीच केलं नव्हतं. त्याने तिला फुलांचा गुच्छ दिला नाही किंवा महागडी गिफ्ट दिली नाहीत, पण तरीही ती त्याच्यासोबत इतक्या मनमोकळ्या गप्पा का मारत होती? तुम्ही विचार करत असाल, साहिलने नक्की असं काय केलं? त्याने काही जादू केली होती का? साहिलने ना जादू केली होती, ना कुठली ट्रिक वापरली होती. त्याने फक्त काही सोप्या पण खूप पॉवरफुल गोष्टी फॉलो केल्या, ज्या गोष्टी तुम्ही रोज तुमच्या आजूबाजूला बघता पण दुर्लक्ष करता. पण तुम्हाला माहित आहे का, आजच्या धावपळीच्या जगात लोकांना इम्प्रेस करण्याची जी पारंपरिक पद्धत आहे ती आता जुनी झाली आहे. आता फक्त बोलून किंवा दिखावा करून कोणीही आकर्षित होत नाही. मग असं काय आहे जे साहिलकडे होतं आणि तुमच्याकडे नाही? चला जाणून घेऊया त्या 7 सवयी ज्या तुम्हाला फक्त आकर्षकच नाही तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व देतील. सवय नंबर 1, बॉडी लँग्वेजचा वापर. तुमच्या बोलण्याआधी तुमची बॉडी लँग्वेज तुमच्याबद्दल सगळं काही सांगून जाते. साहिलची सर्वात पहिली सवय हीच होती. तो जेव्हा कोणासोबत बोलत नसे तेव्हाही त्याच्या उभे राहण्याच्या, बसण्याच्या आणि चालण्याच्या पद्धतीमुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. तुम्ही बघितलं असेल, काही लोक उभे राहतात तेव्हा त्यांचे खांदे झुकलेले असतात, ते डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही हे समोरच्याला लगेच कळतं आणि त्यामुळे लोक तुमच्यापासून लांब जातात. पण तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला असलेल्या यशस्वी लोकांना नीट बघाल तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्कीच दिसेल, ती म्हणजे त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच पॉवर असते जी त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून येते. ते जेव्हा चालतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या चालीतून दिसतो. ते बोलतात तेव्हा त्यांचे हात बोलण्यात साथ देतात. हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे. सुरुवात करा. तुमची उभे राहण्याची पद्धत बदलून छाती सरळ ठेवा, खांदे थोडे मागे घ्या आणि डोकं वर ठेवा. यामुळे तुम्ही फक्त उंचच नाही तर आत्मविश्वास पूर्णही वाटता. आता हसण्याबद्दल बोलायचं तर एक खोटं हसू आणि एक मनापासून हसू यात जमीन आसमानचा फरक असतो. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हसता तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक येते. ही चमक समोरच्याला तुमची सकारात्मक ऊर्जा दाखवते. आणि जेव्हा तुम्ही समोरच्या सोबत बोलता तेव्हा त्याच्या डोळ्यात बघून बोला. यामुळे त्यांना वाटेल की तुम्हाला त्यांच्या बोलण्यात रस आहे. लक्षात ठेवा, तुमच्या बोलण्यापेक्षाही तुमची देहबोली जास्त बोलते. पण ही तर फक्त सुरुवात आहे. दुसऱ्या सवयीबद्दल बोलताना मी तुम्हाला एक असा मुद्दा सांगणार आहे जो तुम्ही प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये पाहिला असेल पण तुमच्या लक्षातही आलं नसेल. सवय नंबर 2, उत्तम संवाद कौशल्य. संवाद म्हणजे फक्त बोलणे नाही तर समोरच्याला स्वतःबद्दल बोलायला लावणे. साहिलची दुसरी सवय ही होती की तो कधीच फक्त स्वतःबद्दल बोलत नसे. तो त्याच्या आयुष्यातील मजेदार किंवा शिकवणारे किस्से सांगायचा, पण त्यातूनही महत्त्वाचं, तो समोरच्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायचा. तुम्ही याबद्दल काय विचार करता किंवा तुमचा अनुभव काय आहे असे प्रश्न विचारून तो समोरच्याला बोलतं करायचा. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक फक्त स्वतःची स्तुती करतात पण त्यांच्याशी बोलताना कंटाळा येतो. साहिलने हे कधीच केलं नाही. जेव्हा तुम्ही समोरच्याला प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही त्यांना महत्त्व देता आणि ते तुम्हाला अधिक आवडू लागतात. पण हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत एक मोठा बदल करावा लागेल. तो बदल काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या सवयीमध्ये सांगणार आहे. सवय नंबर 3, स्वतःचं काम बोलू द्या.
पॅशन इज अ मॅग्नेटिक. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुमचं काम बोललं पाहिजे. साहिल नेहमी आपल्या कामाबद्दल, आपल्या आवडीच्या गोष्टींबद्दल इतक्या उत्साहात बोलायचा की त्याचा उत्साह समोरच्यालाही जाणवायचा. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा एखादा खेळाडू आपल्या खेळाबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. तसंच तुमच्याही बाबतीत होईल. तुम्ही तुमचा बिझनेस, तुमचा छंद, तुमची आवड जोपासण्यासाठी काय करता हे सांगा. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोलता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यामध्ये असलेली आग समोरच्या व्यक्तीला नक्कीच जाणवते. त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती फक्त बोलत नाही तर ती काहीतरी करते. पण फक्त काम असून चालत नाही. लोकांमध्ये मिसळण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी एक वेगळीच कला लागते, जी तुम्हाला पुढच्या 2 सवयीमध्ये दिसेल. सवय नंबर 4, विनोद बुद्धी विकसित करा. गंभीरपणा कमी करा. विनोद हा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच रंग देतो. साहिलची 4थी सवय होती की तो प्रत्येक गोष्टीत विनोद शोधायचा, पण तो विनोद कोणाची मस्करी करणारा नव्हता. तो स्वतःवर हसायला घाबरत नव्हता. जेव्हा तुम्ही स्वतःवर असता तेव्हा तुम्ही अधिक अप्रोचेबल आणि माणसात मिसळलेले वाटता. लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती खूप गंभीर नाही, ही आरामशीर आहे. तुम्ही बघितलं असेल, काही लोक खूप हुशार असतात पण त्यांच्यासोबत बसल्यावर कंटाळा येतो, कारण त्यांच्यात विनोद नसतो. तुमचा विनोद तुमच्या व्यक्तिमत्वाला एक सकारात्मक ऊर्जा देतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, विनोद चांगला आहे पण जास्त बोलणं नाही. कधी कधी शांत राहणं जास्त प्रभावी असतं. आणि त्याचबद्दल आपली पुढची सवय आहे जी तुम्हाला एक असा गुण देईल जो तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं करेल. सवय नंबर 5, शांत राहण्याची ताकद. कधी कधी जास्त बोलण्यापेक्षा शांत राहणं जास्त प्रभावी असतं. साहिलची एक अशी सवय होती जी त्याला बाकीच्यांपेक्षा खूप वेगळं बनवायची. तो प्रत्येक ग्रुपमध्ये लगेच बोलत नसे. तो आधी सगळ्यांना ऐकायचा आणि मग शांतपणे विचारपूर्वक बोलायचा. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्या बोलण्याला एक वजन येतं. लोक विचार करतात, हा विचार करून बोलतो. याचे शब्द महत्त्वाचे आहेत. शांत राहिल्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि विचार अधिक चांगल्या प्रकारे समजतात. यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला महत्त्व द्यायला मदत मिळते, जी आपली पुढची सवय आहे. आणि ती सवय तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडवेल की तुम्ही कोणालाही फक्त बोलण्याने जिंकू शकता, पण त्याआधी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. सवय नंबर 6, दुसऱ्यांना महत्त्वाचे वाटायला लावणे. समोरच्याला महत्त्वाचं वाटायला लावणं ही एक अशी कला आहे जी तुम्हाला कोणत्याही नात्यात यश मिळवून देऊ शकते. साहिलला हे चांगलं माहीत होतं. तो जेव्हा कोणासोबत बोलत असे तेव्हा तो त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं काम आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारायचा. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक समोरच्याची स्तुती करतात पण ती खोटी वाटते. साहिलच्या बाबतीत असं नव्हतं. तो लोकांच्या आयुष्यात त्यांच्या अनुभवांमध्ये रस घ्यायचा आणि त्यामुळे समोरच्यालाही त्याच्याशी बोलायला आवडायचं. तुम्ही कोणालाही कितीही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा, पण जोपर्यंत तुम्ही त्यांना महत्त्व देत नाही तोपर्यंत ते तुमच्यासोबत जास्त वेळ राहणार नाही. ही सवय तुम्हाला एक अशी कला देईल जी तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यात वापरू शकता. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सवय, जी सगळ्या सवयींचा पाया आहे. जर ही सवय तुमच्यामध्ये नसेल तर बाकीच्या 6 सवयींचा काही उपयोग होणार नाही. सवय नंबर 7, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही कितीही आकर्षक कपडे घाला किंवा कितीही चांगला परफ्यूम वापरा, पण जर तुम्ही आतून निरोगी आणि आनंदी नसाल तर तुमचं व्यक्तिमत्व कधीच पूर्णपणे आकर्षक दिसणार नाही. साहिलची सर्वात महत्त्वाची सवय होती ती म्हणजे तो स्वतःची काळजी घ्यायचा, पण फक्त बाहेरून दिसण्यापुरती नाही. तो नियमित व्यायाम करायचा, चांगलं खायचा आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायचा. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा एखादी व्यक्ती आतून आनंदी आणि निरोगी असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. ती चमक मेकअप किंवा चांगल्या कपड्यांनी येत नाही, ती तुमच्या आतल्या ऊर्जेमुळे येते. हीच ऊर्जा तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात आणि तुमच्या व्यक्तिमत्वात दिसते. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि स्वतःची काळजी घेता तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे लोकांना आकर्षित करते. या सगळ्या सवयींचा पाया हीच सवय आहे. जर तुमच्यामध्ये ती नसेल तर बाकीच्या 6 सवयींचा काहीच उपयोग होणार नाही. लक्षात ठेवा, आकर्षक व्यक्तिमत्व ही काही जादू नाही किंवा ते रातोरात तयार होत नाही. ती एक कला आहे जी तुम्ही रोजच्या जीवनात लहान सहान सवयी अंगीकारून विकसित करू शकता. स्वतःमध्ये गुंतवणूक करा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या आत एक अशी ऊर्जा निर्माण करा जी लोकांना तुमच्याकडे आपोआप आकर्षित करेल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.